कुठलाही उद्योग हा छोटा किंवा मोठा कधीच नसतो. आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण शून्यातून विश्व उभारू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री विनोद चौधरी होय. आपल्या वडिलांनी 1971 साली सुरू करून दिलेल्या या रसवंती व्यवसायाला त्यांनी खूपच मोठी उभारी दिली आहे. पहिलवानकी करत उद्योग व्यवसायाला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेले. बजरंगवाडीत त्यांचं कुटुंब राहत असल्याने आपल्या ह्या रसवंतीगृहाचं नाव जय बजरंग रसवंती असं ठेवलं आहे. आज त्यांच्या जिल्ह्यात एकूण 4 शाखा आहेत. स्वच्छता, गुणवत्ता आणि ग्राहक सेवा या व्रताची दीक्षा त्यांना वडिलांकडूनच मिळाली आहे. म्हणूनच मालेगावात जय बजरंग रसवंती हे विश्वासाचं प्रतीक बनले आहे. त्यांच्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी त्यांना अनेक लोकांनी सहाय्य केलं. त्यांच्या मोठ्या बंधूंबद्दल बोलताना ते अभिमानाने सांगतात की ते सह्याद्रीसारखे माझ्या पाठीशी उभे राहिले, म्हणून या व्यवसायात मी प्रगती करू शकलो. श्री विनोद चौधरी रसवंती उद्योगाला आधुनिक बाजू देताना ते म्हणतात की ऊसाच्या रसापासून कुल्फी तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. या व्यतिरिक्त ते समाजकार्यातही कायम अग्रणी असतात. रक्तदान शिबिर असो वा गोरगरीब लोकांची सेवा असो, चौधरी साहेब तात्काळ हजर असतात. अंध अपंग विद्यार्थ्यांना अन्नदान, आदिवासी मुलांना गणवेश, वह्या पुस्तके ते कायम आपुलकीने देतात. आपल्या व्यवसायातून गोरगरीब लोकांना थोडं काही देणं ही आपल्या आई वडिलांची शिकवण आहे असं ते म्हणतात. त्यांचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांच्या निस्सीम कार्यासाठी रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजन आपणास हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करत आहे.